इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेऊन 2-3 वेळा स्वच्छ धुतले आहेत आणि जरासे असे कोरडे करून मिक्सरमधून त्याचा जाडसर रवा काढलेला आहे. आता एका पातेल्यात 1 वाटी गूळ घेऊन त्यात 2 वाट्या पाणी घालायचे आणि त्यातच जरासे आले किसून घालायचे. वेलची जायफळ पूड घालून गरम करायला ठेवायचे. जाड बुडाच्या कढईमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालून तांदळाचा रवा छान गुलाबी भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवर. आता पाण्याला उकळी आलेली हे पाणी गाळून या तांदळामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यातच 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घालत आहे. आता हे सर्व मिश्रण ढवळून झाकण ठेवून 2 वाफा आणूया. आता आपण चेक करून बघूया शिजले की नाही ते. मिश्रण अजून थोडं शिजण्यासाठी मी त्यात अर्धी वाटी पाणी टाकत आहे आणि अजून 2 वाफा घेत आहे. आता चेक करूया. मिश्रण मस्त शिजलेले आहे. ते आता तूप लावलेल्या ताटलीत आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आहे आणि वड्या पाडायच्या आहेत. बदाम पिस्त्याचे काप घालून सजवायचे आणि गार झाल्यावरती वड्या काढून घ्यायच्या. नक्की करून पहा. धन्यवाद.